Hi students, we are studying the topic laws of motion. This is our fourth topic, and in the last lecture we have seen what is meant by the frame of reference and the types of frame of reference, which were inertial frame of reference and non-inertial frame of reference. Okay, inertial frame of reference is the one in which Newton's first law of motion is obeyed, that is, it deals with the real force. And non-inertial frame of reference is the frame of reference in which Newton's first law of motion is not obeyed. That is, non-inertial frame of reference deals with the pseudo forces. Okay. Now in today's lecture we are going to discuss work done during under a variable force. Okay. Work done under the variable force is the point we are going to discuss. ओके, आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे बघा की इनर्शियल फ्रेम, नॉन इनर्शियल फ्रेम हे आपण दोन पॉइंट लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एखादा ऑब्जेक्ट हा रेस्टमध्ये असेल किंवा तो युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं मूव्ह होत असेल तर त्या केसमध्ये कोणती फ्रेम असते तर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि ज्या केसमध्ये एखादं सर्क्युलर मोशन आहे किंवा एखाद्या कर्ववरचं मोशन आहे, टर्न घ्यायचं आहे किंवा सडनली काय होणार आहे, ब्रेक अप्लाय केले जातील, याचा अर्थ काय की स्पीड डिक्रीज होईल किंवा स्पीड इन्क्रीज होईल, या केसेसमध्ये नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असते. म्हणजेच जर ऑब्जेक्ट रेस्टमध्ये आहे किंवा तो युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं मूव्ह होतो आहे तर या दोन केसेसमध्ये नेहमीच फ्रेम कोणती असेल तर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असेल. आणि या दोन केसेस सोडून म्हणजे रेस्ट आणि युनिफॉर्म मोशन या दोन केसेस सोडून बाकी सगळ्या केसेसमध्ये फ्रेम कोणती येते तर नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. मग ते सर्क्युलर मोशन असेल किंवा एखाद्या लिनियर मोशनमध्ये स्पीड इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असेल तरीसुद्धा तिथे फ्रेम कोणती येते तर नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स येते. ओके, तर आज आपण पुढचा पॉईंट बघत आहोत, तो कोणता आहे वर्क डन अंडर द ॲक्शन ऑफ व्हेरिएबल फोर्स. आता आपल्याला सगळ्यांना फॉर्म्युला माहीत आहे बघा, वर्क इज इक्वल टू काय असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क इज इक्वल टू काय असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता जर याला तुम्ही सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिलं तर काय येईल W इज इक्वल टू F बार डॉट S बार. वेक्टर फॉर्ममध्ये जर रिप्रेझेंट केलं तर फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे त्याच्यामुळे तो F बार असा रिप्रेझेंट केला जाईल. डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे त्याच्यामुळे तो सुद्धा S बार या वेक्टरच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केला जाईल. आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन वेक्टर्सचा जर तुम्ही प्रोडक्ट घेतला तर तुम्हाला वर्क ही फिजिकल क्वांटिटी मिळते. आणि वर्क ही फिजिकल क्वांटिटी स्केलर फिजिकल क्वांटिटी आहे. वर्कला डायरेक्शन असत नाही, वर्कला फक्त काय असते तर मॅग्निट्यूड असते आणि त्यामुळे वर्क ही फिजिकल क्वांटिटी स्केलर आहे. आणि इथे आपण फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांचा इथे कोणता प्रोडक्ट घेतलेला आहे बघा, डॉट प्रोडक्ट घेतलेला आहे. हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं. वेक्टर्स या टॉपिकमध्ये तुम्हाला मी हे सांगितलेलं आहे की जर आपण दोन वेक्टर्स मल्टिप्लाय केले आणि दोन वेक्टर्स मल्टिप्लाय केल्यानंतर त्यांचा प्रोडक्ट असणारी जी रिझल्टंट क्वांटिटी मिळते ती क्वांटिटी जर स्केलर असेल तर इथे साईन कोणतं यूज केलं जातं डॉट, आणि त्या प्रोडक्टला काय म्हटलं जातं डॉट प्रोडक्ट. आणि जर दोन व्हेक्टर्सला तुम्ही मल्टिप्लाय केलं आणि तुम्हाला रिझल्टंट क्वांटिटी मिळाली आणि ती क्वांटिटी जर व्हेक्टर असेल तर हा जो प्रोडक्ट आहे त्याला काय म्हटलं जातं क्रॉस प्रोडक्ट, आणि इथे क्रॉस साईन घेतलं जातं. बरोबर. मग आत्ता इथे आपण काय लिहिले बघा, W इज इक्वल टू F बार डॉट S बार. म्हणजेच फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन वेक्टर्सला मल्टिप्लाय केल्यानंतर म्हणजेच या दोघांचा स्केलर प्रोडक्ट घेतल्यानंतर आपल्याला रिझल्टंट क्वांटिटी वर्क मिळते आणि वर्क ही स्केलर क्वांटिटी आहे. आणि म्हणूनच इथे आपण त्यांचा स्केलर प्रोडक्ट म्हणजेच डॉट प्रोडक्ट घेतलेला आहे. बरोबर. त्यानंतर आपल्याला पुढे माहीत आहे बघा की W इज इक्वल टू F बार डॉट S बार हे कसं फाइंड आउट केलं जाईल तर FS कॉस थिटा. Wचा फॉर्म्युला काय असेल FS कॉस थिटा.
आणि थिटा म्हणजे काय असेल तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन व्हेक्टर्समधला तो अँगल असेल, बरोबर. थिटा इज द अँगल बिटवीन एफ बार अँड एस बार. एफ बार आणि एस बार या दोन व्हेक्टर्समधला अँगल कोणता असणार आहे, इथे थिटा असणार आहे. आता इथे डब्ल्यूचं ॲन्सर आपल्याला एफ एस कॉस थिटा असं मिळतं आहे. म्हणजेच इथे आपल्याला कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज माहिती असल्या पाहिजेत. इथे आपल्याला माहिती असलं पाहिजे फोर्स, एखाद्या ऑब्जेक्टवर किती फोर्स ॲक्ट होतं आहे ती फोर्सची व्हॅल्यू इथं आपल्याला माहीत असली पाहिजे. त्यानंतर एस म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. म्हणजे सपोज तुम्ही 5 न्यूटन एवढं फोर्स अप्लाय केलं तर एफची व्हॅल्यू झाली 5 न्यूटन आणि त्याच्यामुळे त्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट सपोज 2 मीटर झाली तर एसची व्हॅल्यू किती असणार आहे, 2 मीटर. आणि थिटा जो काही अँगल असेल दोघांच्यातला, म्हणजे सपोज अँगल असेल 0 डिग्री, म्हणजे ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय केलं त्याच डायरेक्शनमध्ये काय झाली, सपोज डिस्प्लेसमेंट झाली, तर डायरेक्शन सेम असेल तर अँगल किती असणार आहे, 0 असणार. आणि त्यावेळेस कॉस 0 किती येणार, 1 येणार. आणि मग डब्ल्यू इज इक्वल टू काय असणार, एफ इंटू एस. आता इथे हा जो आपण फॉर्म्युला यूज करतोय एफ एस कॉस थिटा, डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस कॉस थिटा, या फॉर्म्युल्यामध्ये बघा एफची व्हॅल्यू जी आहे ती कशी आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर कंटिन्युअसली जर तुम्ही कॉन्स्टंट फोर्स अप्लाय करताय तर तुम्ही या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्ही किती वर्क केलं हे फाइंड आउट करू शकता. म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू सिम्पली फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थिटा असं घ्यायचं आहे. पण याच्यासाठी फोर्सची व्हॅल्यू ही कशी असली पाहिजे ती इथे, तर कॉन्स्टंट असली पाहिजे. जर फोर्स कॉन्स्टंट असेल तरच तुम्ही या फॉर्म्युल्याचा यूज करून काय फाइंड आउट करू शकता, वर्क फाइंड आउट करू शकता, बरोबर. पण काही काही असे एक्झाम्पल्स आहेत की जिथे फोर्सची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहत नाही, तिथे फोर्स काय होतं, कंटिन्युअसली चेंज होतं. मग अशा केसमध्ये तुम्ही इथे फोर्स कॉन्स्टंट नसेल तर फोर्सची व्हॅल्यू कशी टाकणार, बरोबर. आपल्याला माहिती नाही ना किती कॉन्स्टंट फोर्स आहे, कंटिन्युअसली ते काय होतं आहे, चेंज होतं आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथे फोर्सची एक व्हॅल्यू कोणती टाकू शकता का, नाही टाकू शकत. मग अशा केसमध्ये, ज्या केसमध्ये त्या बॉडीवर व्हेरिएबल फोर्स ॲक्ट होत आहे, त्या केसमध्ये वर्क कसं फाइंड आउट करायचं हे आत्ता आपल्याला बघायचं आहे. ओके, हा फॉर्म्युला कधी यूज करायचा लक्षात आलं सगळ्यांच्या. हा फॉर्म्युला कधी यूज करायचा आहे, ज्या वेळेस एखाद्या ऑब्जेक्टवर ॲक्ट होणारं फोर्स, हे फोर्स कसं आहे, कॉन्स्टंट आहे, त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस कॉस थिटा हा फॉर्म्युला यूज केला की तुम्हाला तिथं किती वर्क केलं त्या फोर्सनी याचं ॲन्सर मिळेल. पण सपोज असं एखादा एक्झाम्पल आहे, एखादा ऑब्जेक्ट आहे आणि तो काय केला, इनफायनाईट म्हणजे थाउजंड्स ऑफ किलोमीटर, हजारो किलोमीटर एवढ्या डिस्टन्सपर्यंत सपोज तो डिस्प्लेस केला. एखादा ऑब्जेक्ट आहे अर्थच्या सरफेसवर, तिथून त्याला तुम्ही काय केला, लिफ्ट केला. लिफ्ट केला म्हणजे उचलला. किती डिस्टन्सपर्यंत लिफ्ट केला, तर थाउजंड्स ऑफ किलोमीटरपर्यंत लिफ्ट केला. आता जर एवढ्या मोठ्या डिस्टन्सपर्यंत त्या ऑब्जेक्टला लिफ्ट केला असेल तर त्या ऑब्जेक्टवर ॲक्ट होणारं फोर्स हे कॉन्स्टंट राहील का, नाही. मग या केसमध्ये फोर्सची व्हॅल्यू काय होणार आहे, तर चेंज होणार आहे. आता असंच आणखीन एखादं एक्झाम्पल बघा. सपोज तुम्ही क्रिकेट खेळताय आणि क्रिकेट खेळत असताना तुम्ही बॅट घेतलेली आहे आणि त्या बॅटनी बॉलला काय केलं, पुश केलेलं आहे. बॉल पुश केल्यानंतर तो बॉल जो आहे तो पुढे एअरमध्ये ट्रॅव्हल होणार आहे. म्हणजे काय केलं, तर ज्या वेळेस बॅटवर बॉल येईल त्यावेळेस तुम्ही काय केलं, त्या बॅटनी स्लाइटली बॉलवर फोर्स अप्लाय केलं. फोर्स अप्लाय झाल्यामुळे तो बॉल काय झाला, डिस्प्लेस झाला. फोर्स अप्लाय झाल्यामुळे बॉल डिस्प्लेस झाला. पण सुरुवातीला त्या बॉलला तुम्ही पुश केलं, तिथे फोर्स अप्लाय केलं, पण ते फोर्स आहे असं त्या बॉलच्या मोशनमध्ये कंटिन्युअसली असेल का, नाही. म्हणजे ज्यावेळेस तो बॉल बॅटवर येईल त्यावेळेस त्याच्यावर फोर्स अप्लाय झालं आणि त्यानंतर बॅटनी त्याला पुश केलं, तो फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होणार आणि त्याच्या मोशनमध्ये जेवढं सुरुवातीला त्याला फोर्स अप्लाय झालं
तेवढंच फोर्स त्या बॉलला कंटिन्युअसली त्याच्या मोशनमध्ये असणार आहे का? नाही. म्हणजे इथे काय होणार तर त्याच्यावर ॲक्ट होणारं जे फोर्स आहे त्याची व्हॅल्यू प्रत्येक पॉईंटला मोशनमध्ये काय होत जाणार आहे? चेंज होत जाणार आहे. म्हणजे इथे त्या बॉलचं मोशन जे आहे ते कसं आहे? अंडर द ॲक्शन ऑफ व्हॅरिएबल फोर्स. ओके, आलं सगळ्यांच्या लक्षात? म्हणजे असे एक्झाम्पल्स काही असतात की ज्याच्यामध्ये ॲप्लाय केलेलं जे फोर्स आहे ते थ्रू आउट द मोशन कॉन्स्टंट राहत नाही. पूर्ण मोशनमध्ये ते कसं होत राहतं? चेंज होत राहतं, व्हेरिएबल असतं. मग अशा मोशनला आपण काय म्हणतो? मोशन अंडर द ॲक्शन ऑफ व्हेरिएबल फोर्स. ओके, मग अशा केसमध्ये आपल्याला फोर्स किती ॲप्लाय केलेला आहे ते माहिती आहे, पण पूर्ण मोशनमध्ये त्या फोर्सेसमध्ये जे चेंजेस झाले ते आपल्याला माहीत नाहीत. फोर्सच्या व्हॅल्यू माहिती आहेत का? प्रत्येक पॉईंटला काय आहेत त्या नाही माहिती. आणि फोर्स कॉन्स्टंट नाही आहे इथं, त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्टली Fs cos θ हा फॉर्म्युला यूज करू शकत नाही, कारण Fची व्हॅल्यू इथं कॉन्स्टंट राहणार नाही. हा फॉर्म्युला यूज केला जाईल ज्यावेळेस कॉन्स्टंट फोर्स बॉडीवर ॲप्लाय होणार आहे. बरोबर. मग आता आपण काय बघतोय की जर व्हेरिएबल फोर्स बॉडीवर ॲक्ट होत असेल, प्रत्येक पॉईंटला बॉडीवर ॲक्ट होणारा फोर्स कसा आहे? डिफरंट आहे. मग अशा केसमध्ये काय करायचं बघा, एक एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. इथे सपोज हा एक टेबल आहे आणि या टेबलवर इथे आपण एक ब्लॉक ठेवलेला आहे. हा टेबल जो आहे सपोज इथं त्याच्यावर स्केल मार्क केलेली आहे. ही इथं खाली काय असेल? स्केल असेल. आणि इथं त्याची स्टार्ट जी आहे ती कितीपासून होईल? 0 पासून होईल. आणि त्यानंतर सपोज आत्ता ब्लॉक आहे इथे आणि याची पोझिशन आहे P. ओके, काय सांगते बघा नीट. इथे काय आहे सांगितलं मी? हा टेबल आहे. हा टेबल जो आहे त्याच्यावर इथे एक स्केल फिक्स केलेली आहे. स्केल आहे इथे एक. आणि हा जो P आहे तो P काय इंडिकेट करतो? आत्ता तो जो बॉक्स आहे किंवा तो जो ब्लॉक आहे त्याची लोकेशन कुठे आहे? तर P ही त्याची लोकेशन आहे. आणि या P पॉईंटचं या O पासूनचं डिस्टन्स आहे सपोज S1. किती डिस्टन्स आहे? सपोज S1 एवढं डिस्टन्स आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या S1 या पॉईंटपासून या ब्लॉकला आपल्याला न्यायचं आहे इथं S2 या पॉईंटपर्यंत. म्हणजे ही लोकेशन आहे सपोज Q. कोणत्या लोकेशनपर्यंत न्यायचं आहे तुम्हाला? Q या लोकेशनपर्यंत त्या ब्लॉकला काय करायचं आहे? आपल्याला मूव्ह करायचं आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं का? बघा काय काय आहे सांगितलं. टेबल आहे, टेबलवर एक ब्लॉक आहे. तो ब्लॉक आपल्याला फोर्स ॲप्लाय करून पुढे न्यायचा आहे. बरोबर. या ब्लॉकला तुम्ही काय करणार? फोर्स ॲप्लाय करणार आणि याची डिस्प्लेसमेंट कुठे होणार आहे? इकडे होणार आहे. बरोबर. मग P पासून Q पर्यंत या ब्लॉकला काय करायचं आहे? आपल्याला मूव्ह करायचं आहे. P ही लोकेशन जी आहे त्याची व्हॅल्यू किती आहे बघा? कोऑर्डिनेट किती आहे त्याचा? S1. ओके, म्हणजे P हा पॉईंट कोणत्या लोकेशनला आहे? S1 या लोकेशनला आहे. Q हा पॉईंट कोणत्या लोकेशनला आहे? S2 या लोकेशनला आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे तर या ब्लॉकला S1 या लोकेशनपासून S2 या लोकेशनपर्यंत मूव्ह करायचं आहे. आणि त्यासाठी आपण या ब्लॉकवर काय ॲप्लाय करतो आहे तर फोर्स ॲप्लाय करतो आहे. आणि या फोर्सचा हॉरिझॉन्टल सोबत अँगल किती आहे बघा? थीटा एवढा अँगल आहे. हे आहे हॉरिझॉन्टल लाईन. आणि हे जे फोर्स ॲक्ट होतं आहे या ब्लॉकवर, हे फोर्स किती अँगलमध्ये ॲप्लाय केलेलं आहे? आपण थीटा या अँगलमध्ये ॲप्लाय केलेलं आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं? टेबल आहे, टेबलची सुरुवात त्याच्यावर एक स्केल मार्क केलेली आहे. स्केलवर पहिला पॉईंट असणार 0. S1 या लोकेशनला इथे पॉईंट आहे P या पॉईंटला आता तिथे एक ब्लॉक आहे. आणि आपल्याला P या पॉईंटपासून Q या पॉईंटपर्यंत जो S2 या डिस्टन्सवर आहे तिथंपर्यंत या ब्लॉकला F अमाऊंट ऑफ फोर्स ॲप्लाय करून इकडे डिस्प्लेस करायचं आहे. ओके, म्हणजे डिस्प्लेसमेंट होणार कुठून कुठंपर्यंत? S1 पासून S2 पर्यंत. आणि F अमाऊंट ऑफ फोर्स इथे तुम्ही काय केलेलं आहे? त्याला ॲप्लाय केलेलं आहे. मग अशा केसमध्ये काय केलं जाईल? आता इथं प्रत्येक पॉईंट, इथं तुम्ही जे फोर्स ॲप्लाय करताय
ते फोर्स जे आहे ते कॉन्स्टंट राहणार आहे का? नाही. प्रत्येक पॉईंटला फोर्स कसं होईल? चेंज होईल. तुम्ही त्याला फोर्स अप्लाय करताय पण कॉन्स्टंटली अप्लाय करताय का? नाही. सुरुवातीला किती अप्लाय केलेलं आहे? F. आणि प्रत्येक पॉईंटला ते कसं असेल? डिफरंट असेल. मग आपल्याला इथून इथं ब्लॉक डिस्प्लेस करायचा आहे आणि त्यासाठी सपोज किती वर्क केलं जाईल? W एवढं वर्क केलं जाईल. ब्लॉकला S1 पासून S2 पर्यंत न्यायचं आहे. त्यासाठी तुम्ही फोर्स अप्लाय केलं. ते फोर्स कसं आहे? व्हेरिएबल फोर्स आहे आणि त्याची डिस्प्लेसमेंट S1 टू S2 झाली आणि त्यावेळेस वर्क किती केलं गेलं? W एवढं वर्क केलं गेलं S1 टू S2 या डिस्प्लेसमेंटसाठी आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे वर्क डनची. मग आता या केसमध्ये म्हणजे व्हेरिएबल फोर्स ज्या वेळेस अप्लाय केलं जातं त्या केसमध्ये आपण वर्कची व्हॅल्यू ही कशी फाइंड आउट करतो बघा. वर्क पहिल्यांदा काय केलं जाईल तर DW हे स्मॉल वर्क डन फाइंड आउट केलं जाईल. म्हणजेच S1 पासून S2 पर्यंत हे टोटल वर्क किती केलं हे फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं बघा. एक छोटीशी डिस्प्लेसमेंट घ्यायची म्हणजे ह्या S1 टू S2 या टोटल डिस्प्लेसमेंटमधली एक छोटी डिस्प्लेसमेंट आपण घेऊयात. स्मॉल डिस्प्लेसमेंट. सपोज ब्लॉक इथे होता आणि त्यानंतर तो सपोज इथून इथं डिस्प्लेस केला असेल सपोज आणि ही एवढीच त्याची डिस्प्लेसमेंट झालेली असेल आणि ही स्मॉल डिस्प्लेसमेंट जी आहे ती डिस्प्लेसमेंट आपण DS असं आहे असं अज्युम करूयात. म्हणजे ब्लॉकची सपोज आत्ता इथे इनिशियल लोकेशन आहे इथं, त्यानंतर इथं डिस्प्लेस झाला, इथून इथंपर्यंत ही डिस्प्लेसमेंट स्मॉल डिस्प्लेसमेंट आहे म्हणून त्याला आपण DS हा सिम्बॉल यूज केला. म्हणजे S1 पासून S2 पर्यंत ज्यावेळेस ब्लॉक मूव्ह केला जाईल त्यावेळेस ही टोटल डिस्प्लेसमेंट जी आहे ती लार्ज नंबर ऑफ स्मॉल डिस्प्लेसमेंटची बनलेली आहे. बरोबर. S1 टू S2 ही टोटल डिस्प्लेसमेंट आहे. याच्यामध्ये स्मॉल डिस्प्लेसमेंट भरपूर आहेत. बरोबर. या मोठ्या टोटल डिस्प्लेसमेंटमध्ये नंबर ऑफ काय आहेत? स्मॉल डिस्प्लेसमेंट आहेत. मग नंबर ऑफ स्मॉल डिस्प्लेसमेंट तुम्ही ॲड करत गेलात की तुम्हाला काय मिळेल? टोटल डिस्प्लेसमेंट. म्हणजे अशा प्रकारच्या स्मॉल डिस्प्लेसमेंट DS याच्यामध्ये भरपूर आहेत आणि त्या सगळ्यांची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला S1 पासून S2 पर्यंत झालेली डिस्प्लेसमेंट मिळेल. ओके. मग अशा प्रकारे आपण या टोटल डिस्प्लेसमेंट S1 टू S2 याच्यामधली एक स्मॉल डिस्प्लेसमेंट DS ही आपण कन्सिडर करूयात आणि त्याच्यासाठी किती वर्क केलं जाईल तर DW एवढं वर्क केलं जाईल. बघा टोटल डिस्प्लेसमेंट S1 टू S2 आहे त्यासाठी वर्क केलं जातं आहे W. मग DW म्हणजे काय तर वर्क डन फॉर स्मॉल डिस्प्लेसमेंट DS. स्मॉल डिस्प्लेसमेंट DSसाठी वर्क किती केलं जाईल? DW एवढं वर्क केलं जाईल आणि स्मॉल डिस्प्लेसमेंटसाठी अप्लाय झालेलं फोर्स जे आहे ते कसं असेल बघा. कॉन्स्टंट असेल. स्मॉल डिस्प्लेसमेंट आहे. DS ही एकदम छोटी डिस्प्लेसमेंट आहे आणि छोट्या डिस्प्लेसमेंटमध्ये व्हेरिएबल फोर्स ॲक्ट होईल का? नाही. म्हणजे या छोट्या डिस्प्लेसमेंटसाठी जे वर्क केलं जाईल ते वर्क स्मॉल असेल आणि त्या डिस्प्लेसमेंटसाठी अप्लाय झालेलं फोर्स जे आहे त्याची व्हॅल्यू कशी असेल? कॉन्स्टंट असेल आणि ते कॉन्स्टंट फोर्स असेल सपोज F बार. ओके. म्हणजे इथं DW कसा काढायचा तर F बार डॉट काय करायचा? DS बार. ओके. म्हणजे F बार डॉट DS बार केलं की आपल्याला काय मिळणार आहे? स्मॉल वर्क डन फॉर डिस्प्लेसमेंट DS बार अंडर द ॲक्शन ऑफ फोर्स F बार. ओके. आपलं एम काय आहे? आपल्याला टोटल वर्क काढायचं आहे. P पासून Q पर्यंत डिस्प्लेस करण्यासाठी किती वर्क केलं ते फाइंड आउट करायचं आहे. पण त्यासाठी आपण काय काढणार तर छोट्या डिस्प्लेसमेंट DS साठी किती वर्क केलं जातं आहे ते पहिल्यांदा DW फाइंड आउट करायचं आणि त्याचे असे नंबर ऑफ स्मॉल वर्क डन मिळतील आणि त्यांची ॲडिशन करायची आणि मग आपल्याला टोटल वर्क डन मिळेल. ओके. मग DW इक्वल टू काय आहे? F बार डॉट DS बार आहे. आता हे आहे स्मॉल वर्क डन. याच्यावरून मला टोटल वर्क डन W काढायचं आहे. मग टोटल वर्क डन W कसं काढायचं? ज्या वेळेस आपल्याला नंबर ऑफ स्मॉल डिस्प्लेसमेंट माहिती आहेत त्या सगळ्यांची ॲडिशन करायची आहे आणि टोटल वर्क डन काढायचं आहे तर त्यावेळेस
छोट्या क्वांटिटीवरून आपल्याला मोठी क्वांटिटी फाइंड आउट करायची असेल तर त्या केसमध्ये आपण इंटिग्रेशन घेतो, बरोबर. म्हणजे स्मॉल टू लार्ज असं जायचं असेल तर काय घ्यायचं, इंटिग्रेशन. आणि लार्ज टू स्मॉल असं यायचं असेल तर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असतं. ओके. मग आता इथे आपल्याला स्मॉल क्वांटिटी माहिती आहे, म्हणजे स्मॉल वर्क डन माहिती आहे, आणि फाइंड आउट काय करायचं आहे, लार्ज वर्क डन, टोटल वर्क डन. म्हणजे काय करायचं तर या स्मॉल वर्क डनचं इंटिग्रेशन घ्यायचं, त्याच्यावरून आपल्याला टोटल वर्क डनची व्हॅल्यू मिळेल. मग टोटल वर्क डन W इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ DW. DWचं इंटिग्रेशन घेतलं की आपल्याला काय मिळणार आहे, W मिळणार आहे. आणि W म्हणजे काय असेल, टोटल वर्क डन. आता W इक्वल टू आहे इंटिग्रेशन DW, आणि इंटिग्रेशन DW म्हणजेच काय असेल, इंटिग्रेशन F बार डॉट DS बार. कारण DW म्हणजे काय आहे, F बार डॉट DS बार आहे. मग W कसं काढायचा तर इंटिग्रेशन F बार डॉट DS बार घ्यायचं. आता हा जो फॉर्म्युला आहे ना, हा फॉर्म्युला कुठे यूज केला जाईल तर ज्या वेळेस व्हेरिएबल फोर्स ॲक्ट होतं तेव्हा व्हेरिएबल फोर्ससाठी तुम्ही वर्क डनचा फॉर्म्युला कोणता यूज करणार, इंटिग्रेशन F बार डॉट DS बार. आता याच्यामध्ये आता पुढे आपण आणखीन बघूयात, इंटिग्रेशन F बार डॉट DS बार म्हणजेच काय असणार आहे, F इंटू DS इंटू कॉस थिटा. बघा, F बार डॉट DS बार म्हणजेच काय असतं, F इंटू DS इंटू कॉस थिटा. मग टोटल वर्क डन फॉर डिस्प्लेसमेंट फ्रॉम S1 टू S2 अंडर द ॲक्शन ऑफ व्हेरिएबल फोर्स. आता बघा, P पासून Q पर्यंत जाण्यासाठी फोर्सची व्हॅल्यू कॉन्स्टंट नाही आहे, फोर्स कसा आहे, व्हेरिएबल आहे. मग त्यासाठी आपल्याला टोटल वर्क डन W काढायचं आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा स्मॉल वर्क डन फॉर स्मॉल डिस्प्लेसमेंट DS काढलं, F बार डॉट DS बार. आणि W म्हणजे काय केलं तर इंटिग्रेशन DW केलेलं आहे. आणि W इक्वल टू काय येईल मग, इंटिग्रेशन F बार डॉट DS बार. आणि F बार डॉट DS बार म्हणजेच F इंटू DS इंटू कॉस ऑफ थिटा. ओके, दिस इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द वर्क डन अंडर द ॲक्शन ऑफ व्हेरिएबल फोर्स. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या केसेस असतील, त्यातली केस 1 आपण बघूयात. केस 1मध्ये सपोज थिटा इक्वल टू 90 आहे. थिटा किती आहे बघा, 90 आहे. थिटा हा अँगल कुणाच्यातला आहे तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांच्यातला अँगल जो आहे तो किती आहे बघा, 90 आहे. आता इथे बघा FDS कॉस थिटा असं आपण लिहितोय, तर इथं लिमिट जे आहे इंटिग्रेशनला ते कुणाचं आलं पाहिजे, DSचं लिमिट आलं पाहिजे. DS म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. आणि डिस्प्लेसमेंट होते कुठून कुठे, S1 पासून S2 पर्यंत. म्हणजे इंटिग्रेशनला लिमिट आहे S1 टू S2. डिस्प्लेसमेंट DSचं लिमिट येईल S1 टू S2 FDS कॉस थिटा. आणि पहिल्या केसमध्ये आपण काय बघतोय की थिटा इक्वल टू 90 आहे. थिटा 90 आहे याचा अर्थ डिस्प्लेसमेंट आणि फोर्स यांच्यातला अँगल हा किती आहे, 90. म्हणजेच काय बघा, इकडे पार्टिकलची डिस्प्लेसमेंट होती आहे P पासून Q पर्यंत, म्हणजे डिस्प्लेसमेंट इकडे आहे. आणि फोर्स त्याला 90 डिग्रीमध्ये आहे, म्हणजे असं आहे ना. म्हणजे इकडे आहे फोर्स, इथे आहे डिस्प्लेसमेंट, आणि त्यांच्यातला अँगल आहे 90. जर अशी केस असेल, अँगल 90 असेल, तर वर्कची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, इंटिग्रेशन S1 टू S2 F इंटू DS इंटू कॉस ऑफ 90. आता सांगा कॉस 90 किती असतो, 0. आणि त्यामुळे आन्सर काय येईल बघा, इंटिग्रेशन S1 टू S2 F इंटू DS इंटू 0. आणि त्यामुळे आन्सर किती आलं बघा, 0. FDS कॉस 90 आहे 0. त्यामुळे वर्कची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 0. म्हणजे ज्या वेळेस अँगल 90 असतो त्यावेळेस वर्क डन किती असणार आहे, 0 असणार आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे ज्या वेळेस एखाद्या ऑब्जेक्टला 90 डिग्रीमध्ये फोर्स अप्लाय केलं जाईल त्यावेळेस त्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट होणार नाही
आणि त्यामुळे ऑब्जेक्टसाठी त्या मोशनसाठी केलेलं वर्क किती असेल 0 असेल. बघा हा ऑब्जेक्ट आहे असा, ह्या ऑब्जेक्टला मी 90 डिग्रीमध्ये असं फोर्स अप्लाय केलं तर तो ऑब्जेक्ट रेस्टमध्ये राहणार आहे. बघा की असा ठेवला आहे ऑब्जेक्ट 90 डिग्रीमध्ये असं फोर्स अप्लाय केलं तर काय होईल, ऑब्जेक्टचं मोशन होईल का, नाही होणार. तो कसा राहील, रेस्टमध्ये राहील. म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि फोर्स यांच्यातला अँगल 90 असेल त्यावेळेस वर्क किती केलं जाणार, 0 केलं जाणार, कारण इथे कॉस 90 किती असतो, 0 असतो. ओके, ही झाली केस 1. आता आपल्याला सपोज केस सेकंड बघायची आहे. केस सेकंडमध्ये बघूया आपण काय आहे. केस सेकंड जी आहे त्याच्यामध्ये थीटा इक्वल टू सपोज असेल 0 डिग्री, थीटा इक्वल टू असेल 0 डिग्री तर काय येते बघूया. वर्क डन इक्वल टू इंटिग्रेशन S1 टू S2 F ds कॉस 0. कॉस 0ची व्हॅल्यू असते 1 आणि त्याच्यामुळं W इज इक्वल टू इंटिग्रेशन S1 टू S2 F इंटू ds असं आपल्याला इथे फॉर्म्युला मिळेल. कारण इथे कॉस 0ची व्हॅल्यू किती असणार आहे 1 आणि त्यामुळे आन्सर किती आलं, इंटिग्रेशन S1 टू S2 F इंटू ds. म्हणजेच ज्या वेळेस अँगल 90 आहे त्यावेळेस वर्क किती असेल 0 आणि ज्यावेळेस अँगल 0 असेल त्यावेळेस वर्क कसं काढायचं, इंटिग्रेशन F ds आणि लिमिट कुणाचं टाकायचं आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजे पोझिशन कुठून कुठे. हे जे S1 आहे ती काय आहे, इनिशियल पोझिशन. S2 काय आहे, फायनल पोझिशन. म्हणजे इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशन लिमिट असेल आणि इंटू इथे इंटिग्रेशनमध्ये काय असेल, F इंटू ds. मग वर्कची व्हेरिएबल फोर्स जर अप्लाय होत असेल तर वर्कची मॅक्झिमम व्हॅल्यू ही किती असू शकते, तर इंटिग्रेशन F ds S1 टू S2 आणि वर्कची मिनिमम व्हॅल्यू किती असू शकते तर 0. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं व्यवस्थित की वर्क डन अंडर द ॲक्शन ऑफ व्हेरिएबल फोर्स त्या फाइंड आउट करण्यासाठी स्टँडर्ड फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन F ds कॉस थीटा. ओके, आणि लिमिट आहे S1 टू S2 आणि याच्यामध्ये ही जी वर्कची व्हॅल्यू आहे ही डिपेंड कुणावर असेल, थीटावर डिपेंड असेल. म्हणजे फोर्स कोणत्या डायरेक्शनमध्ये अप्लाय झालेला आहे, F आणि डिस्प्लेसमेंट यांच्यातला अँगल किती आहे त्याच्यावर डिपेंड असणार आहे की वर्क किती केलं जाईल. ओके, आणि वर्कची मॅक्झिमम व्हॅल्यू ज्या वेळेस अँगल 0 आहे त्यावेळेस मिळते आणि ती किती असते तर इंटिग्रेशन F इंटू ds आणि लिमिट आहे S1 टू S2 आणि वर्कची मिनिमम व्हॅल्यू असते 0 आणि ती कधी मिळते आपल्याला तर ज्यावेळेस अँगल किती आहे 90. म्हणजे फोर्स हे डिस्प्लेसमेंटला कसं असेल परपेंडिक्युलर, त्यावेळेस वर्कची व्हॅल्यू किती असेल 0. जसजसा अँगल चेंज होईल तसतसं वर्कची व्हॅल्यूसुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. आता इथे बघा थीटा 0 आहे याचा अर्थ काय तर F आणि ds यांच्यातला अँगल 0 आहे. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्यातला अँगल 0 आहे. याचा अर्थ दोघं पण सेम डायरेक्शनमध्ये आहेत. म्हणजेच ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय केलं त्याच डायरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट झाली तर वर्कची व्हॅल्यू कशी असते, मॅक्झिमम. लक्षात ठेवा, ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय केलेला आहे त्याच डायरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट झाली, दोघांची डायरेक्शन सेम आहे म्हणजे अँगल 0 आहे आणि त्या केसमध्ये वर्कची व्हॅल्यू मॅक्झिमम असेल. म्हणजेच वर्क विल बी मॅक्झिमम व्हेन द डिस्प्लेसमेंट टेक्स प्लेस इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय केलं त्याच डायरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट झाली, सेम डायरेक्शन असल्यामुळे वर्क मॅक्झिमम इंटिग्रेशन F ds या फॉर्म्युल्याने ते काढलं जाईल. आणि ज्यावेळेस फोर्स हे डिस्प्लेसमेंटला परपेंडिक्युलर असेल त्यावेळेस वर्कची व्हॅल्यू ही 0 असेल. आपल्याला लक्षात काय ठेवायचा, मेन फॉर्म्युला हा आहे. आणि अँगल जसं वेगवेगळा असेल तसं वर्कची व्हॅल्यू चेंज होईल. ही आहे त्याची मिनिमम व्हॅल्यू अँगल 90ला आणि ती आहे मॅक्झिमम व्हॅल्यू अँगल 0ला. ओके, सगळ्यांना समजलं आहे का, हे नोट करून घ्या सगळ्यांनी पहिल्यांदा. आता जो आपण फॉर्म्युला बघितला W इज इक्वल टू इंटिग्रेशन F बार डॉट ds बार म्हणजेच इंटिग्रेशन F ds कॉस थीटा आणि त्याला लिमिट आहे S1 टू S2. मग आता तिथे जे आपण फॉर्म्युल्यावरून वर्क फाइंड आउट केलं,
ओके, ती मेथड जी आहे त्याला आपण असं म्हणू शकतो की ती मॅथमॅटिकल मेथड आहे. आता सेकंड मेथड आहे वर्क फाइंड आउट करण्याची, ती म्हणजे आहे ग्राफिकल मेथड. म्हणजे व्हेरिएबल फोर्सनी केलेलं जे वर्क आहे ते 2 मेथडनी आपण फाइंड आउट करू शकतो. जी आत्ता आपण बघितली ती मेथड कोणती होती, तर मॅथमॅटिकल मेथड होती, आणि जी आत्ता आपण पुढे बघणार आहोत ती आहे ग्राफिकल मेथड. सपोज तुम्हाला एखादा ग्राफ दिलेला आहे आणि तो ग्राफ आहे फोर्स व्हर्सेस डिस्प्लेसमेंट. हा ग्राफ आहे फोर्स व्हर्सेस डिस्प्लेसमेंट. या ग्राफमध्ये जर आपल्याला वर्क फाइंड आउट करायचं आहे आणि तुम्हाला सांगितलेलं असेल की ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत पार्टिकलची डिस्प्लेसमेंट झाली आहे, ह्या पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनपर्यंत, म्हणजे इनिशियल आणि फायनल पोझिशन्स आपल्याला गिव्हन आहेत, आणि फोर्स इथे वाय ॲक्सिसवर घेतलेला आहे, डिस्प्लेसमेंट जी आहे ती अलॉंग एक्स ॲक्सिस घेतलेली आहे, आणि तुम्हाला अशा प्रकारे किंवा कोणताही वेगळा ह्याच्यापेक्षा ग्राफ दिलेला असू शकतो, आणि ग्राफवरून तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की त्या इथून एखाद्या पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनपर्यंत एखादा ऑब्जेक्ट मूव करण्यासाठी व्हेरिएबल फोर्स जर ॲक्ट होत असेल तर किती वर्क केलं जाईल हे फाइंड आउट करायचं असेल. तर इथे काय केलं जाईल बघायचं आहे आपल्याला. सपोज S1 ही काय आहे बघा, इनिशियल पोझिशन आहे. S2 ही काय आहे, फायनल पोझिशन आहे. म्हणजे S1 म्हणजे याला आपण इथं असं म्हणू शकतो की P ही त्याची इनिशियल पोझिशन आहे, आणि S2 म्हणजेच काय असेल, Q काय असेल, फायनल पोझिशन. एखादा ऑब्जेक्ट हा P पासून Q पर्यंत न्यायचा आहे, म्हणजे S1 पासून S2 पर्यंत डिस्प्लेस करायचा आहे. मग त्या ऑब्जेक्टवर ॲक्ट होणारे फोर्सेस बघा. इनिशियली हे फोर्स इनिशियल फोर्स आहे, त्यानंतर फोर्सची व्हॅल्यू कंटिन्युअसली काय होत गेली आहे, इन्क्रीज होत गेली आहे. ऑब्जेक्ट जसा पुढे पुढे मूव्ह होईल तसं फोर्स कसा आहे, इन्क्रीजिंग आहे, आणि फायनल पोझिशन Qला रीच झाल्यावर ही फोर्सची फायनल व्हॅल्यू असेल आणि ही P या पॉईंटला असणारी इनिशियल व्हॅल्यू असेल. म्हणजे या व्हॅल्यूपासून या व्हॅल्यूपर्यंत फोर्सची व्हॅल्यू कंटिन्युअसली काय झाली आहे, इन्क्रीज झालेली आहे. ओके, म्हणजे इथं व्हेरिएबल फोर्स अप्लाय झाला आहे, प्रत्येक पॉईंटला फोर्स डिफरंट आहे, आणि S1 to S2 ऑब्जेक्ट काय झालेला आहे, डिस्प्लेस झालेला आहे. आता इथे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, वर्क. कुठून कुठे, S1 पासून S2 पर्यंत ऑब्जेक्ट डिस्प्लेस करण्यासाठी किती वर्क केलं, तर ते वर्क असेल सपोज W. ते वर्क तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. मग अशा वेळेस काय करायचं, जसं मी तुम्हाला सांगितलं की नंबर ऑफ स्मॉल डिस्प्लेसमेंट सपोज आपण DS घेतली, आणि अशा नंबर ऑफ डिस्प्लेसमेंट जर तुम्ही ॲड केल्या तर तुम्हाला काय मिळते, टोटल डिस्प्लेसमेंट किती झाली असं मिळते. म्हणजे सपोज टोटल डिस्प्लेसमेंट S आहे, आणि ती S ही डिस्प्लेसमेंट नंबर ऑफ स्मॉल डिस्प्लेसमेंटची बनलेली असते. म्हणजे ऑब्जेक्टची इथून इथं डिस्प्लेसमेंट आहे, पण या डिस्प्लेसमेंटमध्ये नंबर ऑफ स्मॉल डिस्प्लेसमेंट आहेत, ज्या ॲड केल्या की आपल्याला टोटल डिस्प्लेसमेंट मिळते. मग अशाच प्रकारची एक स्मॉल डिस्प्लेसमेंट आपण DS कन्सिडर केली. सपोज ही याला आपण या स्ट्रिपला ABCD असं नाव लिहूयात, आणि या ऑब्जेक्टची D पासून C पर्यंत D to C ही एक स्मॉल डिस्प्लेसमेंट आपण कन्सिडर केली, D पासून C पर्यंत. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर स्मॉल डिस्प्लेसमेंट DS साठी किती वर्क केलं ते फाइंड आउट करायचं. मग त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं, मग आपल्याला काय मिळेल, तर टोटल वर्क डन मिळेल. मग स्मॉल वर्क डन आपल्याला कोणतं फाइंड आउट करायचं आहे, तर DS हे डिस्प्लेसमेंट जी आहे याच्यासाठी केलेलं स्मॉल वर्क काढायचं आहे. मग आता आपला जनरल फॉर्म्युला DW इज इक्वल टू काय असतं सांगा मला. DW आपण कसं काढतो, तर F इंटू काय घेतो, DS घेतो. DW इज इक्वल टू काय असेल इथे, F इंटू DS, म्हणजे फोर्स इंटू स्मॉल डिस्प्लेसमेंट DS. आता बघा, ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट स्मॉल आहे इथं, त्यावेळेस इथं ॲप्लाय केलेलं फोर्स हे जे आहे A पासून B पर्यंत हे जे फोर्स अप्लाय झालं, हे फोर्स कसं असेल, ॲप्रॉक्सिमेटली कॉन्स्टंट असेल. बघा, जरी तुम्ही अशी कर्व कन्सिडर केली आणि त्यातला एखादा छोटासा पार्ट घेतला तर त्या छोट्या पार्टमध्ये स्ट्रेट लाईन दिसते, आणि स्ट्रेट लाईन याचा अर्थ काय, तर त्या व्हॅल्यूला फोर्सची व्हॅल्यू कशी आहे इथं, कॉन्स्टंट आहे. म्हणजे A पासून B पर्यंत म्हणजेच D पासून C पर्यंत ऑब्जेक्ट ज्यावेळेस डिस्प्लेस होईल त्यावेळेस त्याच्यावर ॲक्ट होणारा फोर्स इथे स्ट्रेट लाईन दिसते, याचा अर्थ ते कसं आहे इथं,
कॉन्स्टंट आहे आणि त्यामुळे DW कसं काढलं तर त्या पॉईंटला असणारं फोर्स F आणि इंटू ती स्मॉल डिस्प्लेसमेंट DS असं आपण DW काढू शकतो. आता सपोज मी याचा एरिया फाइंड आउट केला. हां, एरिया ऑफ ABCD ही जी स्ट्रीप आहे, ABCD ही जी स्ट्रीप आहे इथे एक, त्याचा आपण एरिया जर काढला, हा एरिया कसा दिसेल बघा. हा शेप कसा आहे, रेक्टँगल फॉर्ममध्ये आहे. रेक्टँगलचा एरिया काय असतो, लेंथ इंटू ब्रेड्थ असतो. सपोज याची लेंथ आहे BC आणि ब्रेड्थ आहे CD, तर आपण एरिया कसा फाइंड आउट करू शकतो तर BC इंटू CD करू शकतो. बरोबर, एरिया इज इक्वल टू काय असेल, BC इंटू CD असेल, लेंथ इंटू ब्रेड्थ असेल. मग BC इंटू CD केल्यावर आपल्याला एरिया मिळतो आणि तो एरिया आता BC म्हणजे काय बघा, BC म्हणजे इथे ही BC व्हॅल्यू वाय ॲक्सिसवरची इकडची कशाची व्हॅल्यू इंडिकेट करेल, BC म्हणजे काय असेल, फोर्स असेल ना. बघा BC ही व्हॅल्यू काय इंडिकेट करते, फोर्सची व्हॅल्यू इंडिकेट करते, म्हणजे BC आहे F आणि इंटू CD म्हणजे काय बघा, CD ही व्हॅल्यू इथं इंडिकेट काय करते, डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, DS इंडिकेट करते. म्हणजे एरिया ऑफ स्ट्रीप ABCD इज इक्वल टू काय असणार आहे तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट F इंटू DS आणि म्हणजेच काय असणार आहे DW. आत्ताच आपण इथे लिहिले की वर्क डन इज इक्वल टू काय आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, म्हणजे DS या डिस्प्लेसमेंटसाठी वर्क केलेलं असतं DW. जर आपण ABCD या स्ट्रीपचा एरिया काढला तर त्याच्यावरून आपल्याला BC इंटू CD असं मिळेल, म्हणजेच F इंटू DS मिळेल. FDS म्हणजेच पुढं काय असणार आहे, DW असं असणार आहे. म्हणजेच एरिया ऑफ स्ट्रीप ABCD इज इक्वल टू काय असणार आहे, DW. देअरफॉर एरिया ऑफ स्ट्रीप ABCD इज इक्वल टू काय असेल, वर्क डन DW. ओके. आता जर आपल्याला पुढे फाइंड आउट करायचं आहे टोटल वर्क डन, तर त्या केसमध्ये आपण इंटिग्रेशन DW घेतो. टोटल वर्क डन फॉर डिस्प्लेसमेंट S1 टू S2 या डिस्प्लेसमेंटसाठी वर्क केलेलं असेल W, ते कसं काढायचं, इंटिग्रेशन DW. मग इंटिग्रेशन ऑफ DW म्हणजे काय तर एरिया ऑफ स्ट्रीप ABCD, एरिया ऑफ स्ट्रीप ABCD. ओके. मग आता जर या एरियाचं तुम्ही इंटिग्रेशन घेताय तर एरिया काय येणार बघा, एरिया ऑफ स्ट्रीप ABCD हा एरिया आहे, त्याचं तुम्ही इंटिग्रेशन घेताय आणि त्याला लिमिट आहे सपोज S1 टू S2, S1 पासून S2 पर्यंत इंटिग्रेशनला लिमिट टाकलं आणि इंटिग्रेशनमध्ये काय आहे, एरिया ऑफ स्ट्रीप ABCD. जसं स्मॉल वर्क डनचं इंटिग्रेशन घ्या, लार्ज वर्क डन मिळतं, टोटल वर्क डन मिळतं. तसंच स्मॉल एरियाचं इंटिग्रेशन घेतलं तर तुम्हाला काय मिळेल, लार्ज एरिया मिळेल. बरोबर, म्हणजे या ABCD या स्ट्रीपचा एरिया आहे, त्याचं इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला इंटिग्रेशन घेतल्यानंतर काय मिळेल, टोटल एरिया मिळेल. आणि टोटल एरिया कुठून कुठला असेल तो S1 पासून S2 पर्यंतचा. म्हणजे इथे आपण काय लिहू शकतो, इज इक्वल टू एरिया अंडर कर्व, एरिया अंडर कर्व. बघा या एरियाचं आपण काय घेतोय, इंटिग्रेशन S1 पासून S2 पर्यंत. याचं मिनिंग काय होतं तर S1 पासून S2 पर्यंत या कर्वच्या खाली जेवढा काही एरिया आहे तो एरिया काय करायचा, फाइंड आउट करायचा. आणि एरिया अंडर द कर्व इज इक्वल टू काय असेल, वर्क डन. आता हे खूप महत्त्वाचं आहे बघा स्टेटमेंट आता जे सांगितलं की ज्या वेळेस तुम्हाला फोर्स व्हर्सेस डिस्प्लेसमेंट असा ग्राफ दिलेला असेल आणि तुम्हाला विचारलं आहे काय तर या इथं एखादा इनिशियल पॉईंट आहे आणि फायनल पॉईंट आहे. इनिशियल पॉईंटपासून फायनल पॉईंटपर्यंत एखादा ऑब्जेक्ट जर डिस्प्लेस केला तर त्यासाठी किती वर्क केलं जाईल ग्राफवरून फाइंड आउट करायचं असेल. ग्राफ आहे फोर्स व्हर्सेस डिस्प्लेसमेंट, तर त्या ग्राफचा त्या कर्वच्या खाली असणारा एरिया फाइंड आउट करायचा आणि तो एरिया काय रिप्रेझेंट करेल तर त्या प्रोसेसमध्ये किती वर्क झालं. मग आता इथे जर आपण हा टोटल एरिया असा फाइंड आउट केला तर तो एरिया जो आहे तो आपल्याला कशाची व्हॅल्यू रिप्रेझेंट करेल, वर्कची. बघा इथं सपोज असा एखादा ग्राफ तुम्हाला दिला आहे
ओके, असा ग्राफ दिलेला आहे आणि तुम्हाला काय सांगितलेलं आहे बघा, ही आहे इनिशियल पोझिशन, इथं आहे सपोज 20 आणि ही आहे फायनल पोझिशन, सपोज आहे ही 100 आणि इथे फोर्सची व्हॅल्यू आहे सपोज 50 आणि या पॉईंटला असणारी सपोज फोर्सची व्हॅल्यू आहे 100. ओके, तर तुम्हाला विचारलेलं आहे बघा, हा पॉईंट आहे ए, हा बी आहे, ऑब्जेक्टला ए पासून बी पर्यंत डिस्प्लेस करायचा आहे, हा आहे फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंट ग्राफ आणि हा तुम्हाला क्वेश्चन गिव्हन आहे आणि तुम्हाला काय विचारलं आहे, तर ऑब्जेक्टला ए पासून बी पर्यंत मूव्ह करायचं आहे, तर त्यासाठी किती वर्क केलं जाईल विचारलं आहे आणि ग्राफ दिला आहे फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंट. मग अशा केसमध्ये वर्क कसं फाइंड आउट केलं जाईल, तर ए पासून बी पर्यंत जो ग्राफ आहे एफ एस कर्व, त्याचा एनक्लोज्ड एरिया फाइंड आउट करायचा. म्हणजे हा जो एरिया आहे एवढा, हा एरिया फाइंड आउट केला की तुम्हाला काय मिळेल, इथून इथं डिस्प्लेस करण्यासाठी केलेलं वर्क मिळेल. आता एरिया कसा फाइंड आउट करायचा, हा काय आहे, ट्रॅपेझियम आहे. ट्रॅपेझियमचा एरिया आपण कसा फाइंड आउट करतो, 1/2 इंटू ॲडिशन ऑफ पॅरलल साइड्स. ॲडिशन ऑफ पॅरलल साइड्स, या पॅरलल साइड्स ज्या आहेत त्यांची ॲडिशन करा. ही किती आहे बघा 50, ही किती आहे 100. 50 प्लस 100 आणि इंटू हाईट, बरोबर. ट्रॅपेझियमचा एरिया आपण कसा काढतो, तर 1/2 इंटू पॅरलल साईड ह्या दोन आहेत, यांची ॲडिशन करा 50 प्लस 100 आणि इंटू हाईट बघा 20 आणि 100 यांच्यातला डिफरन्स आला 80, हाईट आहे 80. आता हे जर तुम्ही फाइंड आउट केलं तर आन्सर येईल 1/2 इंटू 100 प्लस 50 किती आले 150 आणि इंटू किती आले 80. मग पुढे आन्सर काय येईल बघा 150 इंटू 40 आणि 150 इंटू 40 आन्सर किती असेल बघा 6000 जूल. 150 इंटू 40 आन्सर किती येणार आहे 6000 जूल आन्सर येईल, बरोबर. म्हणजे असा ग्राफ असेल, ए पासून बी पर्यंत ऑब्जेक्ट मूव्ह झाला, हे सगळं दिलं आहे तुम्हाला आणि या ए पासून बी पर्यंतच्या मोशनमध्ये वर्क किती केलं फाइंड आउट करायचं. तर आपण काय करणार आहे, सिम्पल या कर्वच्या खाली हा जो एनक्लोज्ड एरिया आहे तो फाइंड आउट करणार आणि त्याचं आन्सर किती येणार आहे बघा, इथं या केसमध्ये त्याचं आन्सर किती आलेलं आहे 6000 जूल. ग्राफवरून वर्क फाइंड आउट करणं हे खूप जास्त सोपं आहे. काय सांगितलं मी, एफ एस म्हणजे फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंट ग्राफ जो दिला आहे त्याच्या कर्वच्या खाली असणारा एनक्लोज्ड एरिया जर तुम्ही फाइंड आउट केला तर तो एरिया आपल्याला कोणती व्हॅल्यू रिप्रेझेंट करतो, वर्क डन इन दिस प्रोसेस. ओके, आणि ते कसं आहे सगळ्यांच्या लक्षात आलं. पहिल्यांदा स्मॉल वर्क डन फॉर स्मॉल डिस्प्लेसमेंट DS काढलं, DW इक्वल टू F इंटू DS आणि ते वर्क डन म्हणजेच काय आहे तर या स्ट्रिपचा एरिया आहे. मग टोटल वर्क डन म्हणजे काय, तर इथून इथंपर्यंत जेवढा काही एरिया एनक्लोज्ड आहे तो सगळा एरिया फाइंड आउट करायचा. अशा प्रकारे वर्क डन अंडर द ॲक्शन ऑफ व्हेरिएबल फोर्स याच्यामध्ये आपण दोन मेथड पाहिल्या. एक आहे मॅथमॅटिकल मेथड आणि आत्ता सेकंड आहे ग्राफिकल मेथड. ग्राफवरून सिम्पल फक्त कर्वच्या खाली असणारा एरिया काढला की आपल्याला काय मिळतं, वर्क मिळतं. ओके, आता नेक्स्ट पॉईंट आपण बघतोय तो म्हणजे आहे वर्क एनर्जी थेरम. वर्क एनर्जी थेरम याचं स्टेटमेंट काय आहे बघा, वर्क डन बाय अ फोर्स ड्युरिंग मोशन ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. स्टेटमेंट सोपं आहे. एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेस मूव्ह केला जाईल त्यावेळेस त्याच्या मोशनसाठी एका पॉईंटवरून त्याला दुसऱ्या पॉईंटपर्यंत डिस्प्लेस करण्यासाठी जे वर्क केलं जाईल ते वर्क इक्वल टू काय असेल, चेंज इन कायनेटिक एनर्जी. ओके, वर्क डन बाय अ फोर्स ड्युरिंग मोशन ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम वन पॉईंट टू द अनदर पॉईंट इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. हे जे आहे स्टेटमेंट, हे कशाचं स्टेटमेंट आहे, वर्क एनर्जी थेरमचं स्टेटमेंट आहे. जर असा क्वेश्चन आला की वर्क एनर्जी थेरम डिफाईन करा तर स्टेटमेंट काय असलं पाहिजे, वर्क डन बाय अ फोर्स ड्युरिंग मोशन ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम वन पॉईंट टू द अनदर पॉईंट इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी.
इट इज द स्टेटमेंट ऑफ वर्क एनर्जी थेरम. आता आपण ते प्रूव्ह करूयात. ओके, आता सगळ्यांना आपल्याला माहीत आहे बघा की वर्क इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. स्मॉल वर्क डन DW जर मी घेतलं तर फॉर्म्युला काय येणार आहे, F इंटू DS. डब्ल्यूचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट F इंटू S. जर इथे आपण काय म्हणतोय, इथं मी ॲरो दिलेले नाही आहेत, याचा अर्थ इथं अँगल हा किती असला पाहिजे बघा, अँगल असला पाहिजे 0. म्हणजे जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोन्ही पण सेम डायरेक्शनमध्ये आहेत इथं, तर त्या केसमध्ये स्मॉल वर्क डन DW कसं फाइंड आउट करायचं, F इंटू DS करायचं. मग या केसमध्ये पुढं काय येईल बघा, फोर्स म्हणजे असतं मास इंटू ॲक्सलरेशन आणि इंटू काय असेल पुढे DS. बघा F इज इक्वल टू काय असतं, मास इंटू ॲक्सलरेशन इंटू पुढे असेल DS. आता इथे ॲक्सलरेशन सगळ्यांना माहिती आहे, ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय असतो, dV/dt. ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय असतो, dV/dt असतो. यालाच सपोज मी असं लिहिलं, dV/dt इंटू ds/ds. काय केलं बघा, मी dV/dt ॲज इट इज लिहिलेलं आहे आणि इथं पुढे मल्टिप्लाय आणि डिव्हाइड केलं कशाने, DSने मल्टिप्लाय आणि डिव्हाइड केलेलं आहे. म्हणजेच A इक्वल टू dV/dt इंटू ds/ds केलं मी. तर पुढे सपोज dV अपॉन हा जो ds आहे हा मी इकडे घेतला बघा, डिनॉमिनेटर मी इंटरचेंज केले, तर काय येईल, हा ds इकडे येईल आणि dt पण इकडे जाईल. इंटू काय येईल, dV/ds इंटू काय येईल, ds/dt. म्हणजे काय केलं, हा dt इकडे टाकला, ds इकडे घेतला, dV/ds इंटू काय येणार, ds/dt. मग आता पुढे आणखीन काय येईल बघा, A इक्वल टू काय येईल, dV/ds ॲज इट इज ठेवूयात आपण आणि हा ds/dt. ds म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट, dt म्हणजे टाईम, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम म्हणजे काय येते, व्हेलॉसिटी. म्हणजे ds/dt म्हणजे काय असणार आहे, व्हेलॉसिटी असणार आहे. मग ॲक्सलरेशन इज इक्वल टू आपण कसं लिहिलं, dV/ds इंटू ds/dt आणि ds/dt म्हणजेच काय आहे, v आहे. मग A इक्वल टू मिळालं आपल्याला v इंटू dV/ds. आता हे इक्वेशन सपोज फर्स्ट आहे, हे आहे इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन फर्स्ट कोणतं होतं बघा, DW इज इक्वल टू MAds आणि सेकंड इक्वेशन काय मिळालं, A इक्वल टू v इंटू dV/ds. आता पुढे घेऊया आपण फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2. इक्वेशन 1 आणि 2चा आपण यूज केला सपोज, म्हणजे ही Aची व्हॅल्यू जर आपण इथे पुटअप केली तर काय येईल बघा, DW इज इक्वल टू M. A काय आहे बघा, v dV/ds. Aची व्हॅल्यू इथं जी A आहे त्या Aच्या ऐवजी ही व्हॅल्यू इथे आपण टाकली आणि इंटू काय आहे पुढं, ds. पुढे काय होईल बघा, हा ds आणि हा ds कॅन्सल झाला. मग पुढे काय येणार, MV dV. इट इज DW. म्हणजेच इथे DWचा फॉर्म्युला आला MV dV. ओके, दिस इज द स्मॉल वर्क डन फॉर डिस्प्लेसमेंट DS. आता जर आपल्याला याच्यामध्ये टोटल वर्क डन W काढायचं असेल तर त्या केसमध्ये आपण इंटिग्रेशन DW घेणार, बरोबर. टोटल वर्क डन काढायचं आहे, स्मॉल वर्क डन DW आपल्याला माहिती आहे, तर W कसं काढायचं, इंटिग्रेशन DW घ्यायचं. मग इंटिग्रेशन ऑफ DW केलं तर इंटिग्रेशन ऑफ DW म्हणजे आहे MV dV. DW म्हणजे आहे MV dV. इंटिग्रेशन MV dV. मला सांगा इथं D कुणाला कनेक्टेड आहे, Vला. म्हणजे इथं तुम्ही DV घेताय, DV याचा अर्थ काय, चेंज इन व्हेलॉसिटी. DV म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी. मग इथं लिमिट टाकताना कोणाचं लिमिट आलं पाहिजे, लक्षात ठेवायचं, ज्याला D कनेक्टेड आहे त्याचं लिमिट इथं इंटिग्रेशनला असलं पाहिजे. DV आहे म्हणजे व्हेलॉसिटीमधला चेंज आहे, मग लिमिट कुणाचं असलं पाहिजे, व्हेलॉसिटीचं. व्हेलॉसिटी सपोज इनिशियली आहे U आणि फायनली आहे V. आता इथं इनिशियल व्हेलॉसिटी इथं असेल फायनल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हेलॉसिटी आहे U,
फायनल वेलॉसिटी आहे v. आता पुढे काय येईल बघा, m जो आहे मास, ऑब्जेक्टचा मास कसा असणार आहे, कॉन्स्टंट, मास बदलणार नाही. इंटिग्रेशनमध्ये काय आला, v dv आणि त्याला लिमिट आहे u टू v. मला सांगा vचं इंटिग्रेशन काय असेल, v dv इंटिग्रेशन x dx, बघा इंटिग्रेशन x dx असेल तर याचं आन्सर येतं x²/2, बरोबर. इंटिग्रेशन x dx काय येतं, x²/2. तसंच इंटिग्रेशन v dv असेल तर आन्सर काय आलं पाहिजेत, v²/2, बरोबर. इंटिग्रेशन x dx आहे x²/2. सिमिलरली इंटिग्रेशन v dv काय असलं पाहिजे, v²/2 आणि त्याला लिमिट कुठून कुठे आहे, u पासून v पर्यंत. आता सपोज हे लिमिट आपल्याला कळाले आणि यानंतर पुढची स्टेप बघा, m × v²/2 आणि लिमिट आहे त्याला u टू v. त्यातला मी m/2 हा साईडला काढते, m/2 साईडला काढला, ब्रॅकेटमध्ये राहिला v², त्याला लिमिट आहे u टू v. m/2 हा v जो आहे याच्याऐवजी पहिल्यांदा हायर लिमिट टाका, v² आला, मायनस या vच्या ऐवजी लोअर लिमिट टाका, u² आला. बघा vच्या ऐवजी v टाकला पहिल्यांदा v², मायनस u टाकला u², म्हणजे आन्सर काय आला बघा, m/2 आतमध्ये मल्टिप्लाय करा, 1/2 mv² मायनस 1/2 mu². इथे काय आला, 1/2 mv² मायनस 1/2 mu² असं आलं. 1/2 mv² म्हणजे काय असेल, फायनल कायनेटिक एनर्जी मायनस 1/2 mu² काय असेल बघा, लक्ष द्या, 1/2 mv² म्हणजे काय, फायनल कायनेटिक एनर्जी आणि 1/2 mu² म्हणजे काय, तर इनिशियल कायनेटिक एनर्जी. बघा v म्हणजे फायनल व्हेलॉसिटी आहे म्हणून 1/2 mv² केल्यावर फायनल कायनेटिक एनर्जी मिळेल, मायनस u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आहे आणि 1/2 mu² केल्यावर इनिशियल कायनेटिक एनर्जी मिळेल. मग फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. ओके. आणि मग इथे LHS चेक करा, आपण काय फाइंड आउट केलं, W फाइंड आउट केलं आणि Wचं आन्सर आपल्याला फायनली काय मिळालं, चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय आहे, इकडे LHSला W आहे आणि दिस इज अवर फायनल एक्सप्रेशन, W इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. म्हणजे आपलं स्टेटमेंट काय होतं, वर्क डन बाय अ फोर्स ड्युरिंग मोशन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. ते आपण इथे प्रूव्ह केलं. त्यासाठी काय काय केलं, स्मॉल वर्क डन dw काढलं, F × ds, F म्हणजे मास इंटू ॲक्सलरेशन, नंतर ॲक्सलरेशन इज इक्वल टू dv/dt इंटू ds/ds केलं, डिनॉमिनेटर एक्सचेंज केले, आपल्याला रिलेशन मिळतं A = v dv/ds. ही Aची व्हॅल्यू इथं टाकली, मग त्याच्यावरून dw मिळालं आपल्याला mv dv. टोटल वर्क डन W कसं काढलं, इंटिग्रेशन dw, mv dvचं इंटिग्रेशन घेतलं, इनिशियल वेलॉसिटी आहे u, फायनल वेलॉसिटी आहे v, u टू v असं लिमिट आलं, त्यातला m साईडला आला बाहेर इंटिग्रेशनच्या, इंटिग्रेशन v dv, त्याचं आन्सर असेल v²/2 आणि लिमिट असेल u टू v. लिमिट्स अप्लाय केल्यानंतर m/2 बाहेर आहे, v²ला हे दोन लिमिट अप्लाय केले, एकदा vच्या जागी v टाकला तर v² आला, मायनस या vच्या जागी u टाकला तर u² आला, m/2 इंटू ब्रॅकेट v² मायनस u². आन्सर मिळतं आपल्याला 1/2 mv² मायनस 1/2 mu². फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी, आन्सर मिळतं फायनल मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय, चेंज इन कायनेटिक एनर्जी आणि LHSला आहे W. म्हणजे इथे W म्हणजे वर्क डन ड्युरिंग डिस्प्लेसमेंट अंडर ॲक्शन ऑफ फोर्स इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. इथे कोणता थेरम आपण पाहिलेला आहे बघा, वर्क एनर्जी थेरम. सगळ्यांनी हा नोट करून घ्यायचा आहे व्यवस्थित.
आत्ता आपण जो वर्क एनर्जी थेरम बघितला त्याच्यामध्ये 2 केसेस आपण पाहणार आहोत. त्या आहेत, फर्स्ट आहे फॉर अपवर्ड मोशन आणि सेकंड आहे फॉर डाऊनवर्ड मोशन. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट ज्या वेळेस वर टाकला जाईल म्हणजे अपवर्ड डायरेक्शनमध्ये थ्रो केला जाईल त्यावेळेस काय होतं आणि एखादा ऑब्जेक्ट हा ज्यावेळेस वरून खाली रिलीज केला जाईल त्याच्या डाऊनवर्ड मोशनमध्ये काय होतं, अशा 2 केसेस आपल्याला इथे बघायच्या आहेत. बघा, अपवर्ड मोशनमध्ये काय होतं, ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट हा वर टाकला जाईल त्यावेळेस त्याची इनिशियल व्हेलॉसिटी ही जास्त असते आणि जसजसा तो अपवर्ड जाईल तसतसं काय होणार, त्याची व्हेलॉसिटी डिक्रीज होत जाईल, व्हेलॉसिटी कमी 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 होत जाईल आणि एका पॉईंटला जाऊन ती व्हेलॉसिटी किती होणार, 0 होणार. म्हणजे अपवर्ड मोशनमध्ये इनिशियल व्हेलॉसिटी जास्त आहे, फायनल व्हेलॉसिटी कमी होते, एका पॉईंटला जाऊन ती 0 होते आणि इथं ॲक्सेलरेशन जे असतं ते ॲक्सेलरेशन कसं असतं, निगेटिव्ह असतं. कारण इनिशियल व्हेलॉसिटी जास्त आहे, फायनल व्हेलॉसिटी कमी आहे, व्हेलॉसिटी गोज ऑन डिक्रीजिंग, सो ॲक्सेलरेशन इज निगेटिव्ह. ओके, मग अशा केसमध्ये इथं वर्क डन इज इक्वल टू काय असणार आहे, आपण काय म्हणतो, वर्क एनर्जी थेरम काय आहे, वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. आणि इथे आपण काय म्हणतोय तर व्हेलॉसिटी काय झाली, डिक्रीज झाली. अपवर्ड मोशनमध्ये व्हेलॉसिटी काय होते, डिक्रीज होते. मग व्हेलॉसिटी जर डिक्रीज होत असेल तर कायनेटिक एनर्जी सुद्धा काय होणार, डिक्रीज होणार. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी जास्त आहे म्हणून इनिशियल कायनेटिक एनर्जी जास्त आहे, फायनल व्हेलॉसिटी कमी आहे आणि त्याच्यामुळे फायनल कायनेटिक एनर्जी कमी आहे. म्हणजे पहिल्यांदा एनर्जी जास्त आहे नंतर कमी झाली म्हणजेच ती काय झाली, डिक्रीज झाली. मग वर्क डन इज इक्वल टू काय असेल, डिक्रीज इन कायनेटिक एनर्जी. म्हणजे इथं अपवर्ड मोशनसाठी कायनेटिक एनर्जी ही काय होत गेली, कमी कमी होत गेली. पण या केसमध्ये आपल्याला माहिती आहे की एनर्जी कधीही लॉस होत नाही, ती काय केली जाते, एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट केली जाते आणि ती कन्झर्व केली जाते. म्हणजेच इथं कायनेटिक एनर्जी डिक्रीज जरी होत असली तरी कोणती एनर्जी इन्क्रीज होत असते, तर पोटॅन्शियल एनर्जी इन्क्रीज होते. बरोबर, डिक्रीज इन कायनेटिक एनर्जी म्हणतोय आपण, पण इथं कायनेटिक एनर्जी डिक्रीज झाल्यावर इन्क्रीज कोणती झाली, पोटॅन्शियल एनर्जी इन्क्रीज झालेली आहे. मग वर्क डन इज इक्वल टू आहे डिक्रीज इन कायनेटिक एनर्जी, ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर सपोज मी इक्वेशन घेते v² इक्वल टू u² मायनस 2as. आता इथं मायनस साईन का घेतलं, का तर ॲक्सेलरेशन कसं आहे, निगेटिव्ह आहे. अपवर्ड मोशनसाठी ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू कशी असते, निगेटिव्ह असते. बरोबर, मग v² इक्वल टू u² मायनस 2as आला. आता होल इक्वेशनला m/2 काय करूया आपण, डिव्हाइड करूया. डिव्हाइड इक्वेशन बाय m/2. m/2 जर आपण टोटल इक्वेशनला डिव्हाइड केलं तर काय येईल बघा, हाफ mv² इज इक्वल टू हाफ mu² मायनस 2as आणि इंटू काय असेल, m/2. आता इथे हा हाफ mu² मी पहिल्यांदा लिहिते, ही टर्म आहे ती इकडे टाकली, मायनस झाली, मायनस हाफ mv². बघा, हाफ mu² इथेच ठेवला, ही टर्म पलीकडे घेतली की मायनस झाली, हाफ mv² आणि ही जी टर्म आहे मी इथं ती मायनस आहे ती इकडे घेतली सपोज, तर ती काय होईल, प्लस होईल. 2 कॅन्सल होईल, राहील काय बघा, इज इक्वल टू ma इंटू s. 2 कॅन्सल, mas राहिला, त्यातल्या ma ला मी ब्रॅकेट टाकलं, इंटू s लिहिलं. पुढे बघा, हाफ mu² मायनस हाफ mv² इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन म्हणजे आहे फोर्स आणि इंटू आहे s. मग हाफ mu² मायनस हाफ mv² इज इक्वल टू fs म्हणजे काय असेल, वर्क डन. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आलं, इथे वर्क आलं. मग आता इथे आपल्याला जो फॉर्म्युला मिळाला तो फॉर्म्युला सगळ्यांनी बघा, हाफ mu² मायनस हाफ mv² इज इक्वल टू वर्क. आता ही आहे हाफ mu² म्हणजे काय, इनिशियल कायनेटिक एनर्जी. हाफ mv² म्हणजे काय, फायनल कायनेटिक एनर्जी. इनिशियल कायनेटिक एनर्जी मायनस फायनल कायनेटिक एनर्जी. म्हणजे सुरुवातीला काय होती, जास्त होती, नंतर कमी झाली, मग इनिशियल मायनस फायनल केलं. ओके, इज इक्वल टू काय आहे, W. आणि ही व्हॅल्यू काय इंडिकेट करेल, इनिशियल कायनेटिक एनर्जी मायनस फायनल कायनेटिक एनर्जी म्हणजेच
डिक्रीज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय असेल, वर्क डन. ओके, सगळ्यांना समजलं असेल, व्यवस्थित नोट करायचं. अपवर्ड मोशनसाठी वर्क डन इज इक्वल टू काय असेल, डिक्रीज इन कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी डिक्रीज झाली म्हणजे कोणती इन्क्रीज झाली, तर पोटॅन्शियल एनर्जी इन्क्रीज झाली. आता डाऊनवर्ड मोशनसाठी काय होतं, ज्या वेळेस ऑब्जेक्ट हा सर्टन हाईटवरून खाली टाकला जातो त्यावेळेस काय होतं, त्याची व्हेलॉसिटी जी आहे ती इन्क्रीज होत जाते. बरोबर, व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जाते आणि फायनली ती काय होते, मॅक्झिमम होते. व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली याचा अर्थ कायनेटिक एनर्जी काय झाली, इन्क्रीज झाली. म्हणजे या केसमध्ये वर्क इज इक्वल टू काय असणार, इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी. बरोबर, जसं इथे कायनेटिक एनर्जी डिक्रीज झाली, पोटॅन्शियल इन्क्रीज झालेली होती. बरोबर, आणि इथं उलटं होतं, इथं काय होणार, कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होईल आणि पोटॅन्शियल एनर्जी डिक्रीज होईल. बरोबर, मग आपण असं म्हणू शकतो की पोटॅन्शियल एनर्जीमध्ये जेवढा डिक्रीज झाला तेवढाच इन्क्रीज हा कशामध्ये झाला, कायनेटिक एनर्जीमध्ये झाला. ओके, मग ह्या केसमध्ये इथे मी एक रिलेशन लिहिलं आहे, ते बघायचं सगळ्यांनी. डेल्टा पी म्हणजे काय, चेंज इन पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय असला पाहिजे, चेंज इन कायनेटिक एनर्जी. आणि प्लस काय लिहिलं आहे मी, वर्क, डब्ल्यू म्हणजे वर्क. एअर रेझिस्टन्स लिहिलं आहे, याचा अर्थ काय, डब्ल्यू एअर रेझिस्टन्स म्हणजे काय, वर्क डन अगेन्स्ट द एअर रेझिस्टन्स. ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा खाली रिलीज केला जातो, सोडला जातो, तो खाली येत असताना कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होणार, पोटॅन्शियल डिक्रीज होणार आणि त्या ऑब्जेक्टला काही वर्क हे कुणाच्या अगेन्स्ट करावं लागेल, तर एअर रेझिस्टन्स. एअर रेझिस्टन्स म्हणजेच काय, ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट खाली येतो आहे त्यावेळेस एअर त्या ऑब्जेक्टच्या मोशनला काय करते, अपोज करते आणि तो जो अपोज आहे तो ओव्हरकम करण्यासाठी त्याच्या म्हणजे ते जे फोर्स आहे ते फोर्स कसला आहे, अपोजिंग फोर्स आहे. म्हणजे त्या ऑब्जेक्टच्या मोशनला एअर अपोज करते म्हणजेच काय, अपोज करणारं फोर्स अप्लाय करते आणि अपोज करणारं फोर्स म्हणजे आहे फ्रिक्शनल फोर्स. आणि इथे एअरनी त्या ऑब्जेक्टवर जे फ्रिक्शनल फोर्स अप्लाय केलं ते जे फ्रिक्शनल फोर्स आहे त्याच्या अगेन्स्ट काय करावं लागतं, वर्क करावं लागतं. म्हणजे अपोज होत असताना सुद्धा त्या ऑब्जेक्टला त्याच्यातून पास व्हायचं आहे, मग त्यासाठी वर्क केलं जाईल, ते म्हणजे असेल डब्ल्यू, इट इज अगेन्स्ट द एअर रेझिस्टन्स. ओके, आता पुढे बघा काय लिहिलं आहे, डेल्टा पी म्हणजे चेंज इन पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. जेवढा चेंज पोटॅन्शियल एनर्जीमध्ये होणार डिक्रीज, तेवढाच इन्क्रीज कायनेटिक एनर्जीमध्ये होणार आणि प्लस वर्क करावं लागणार कुणाच्या अगेन्स्ट, एअर रेझिस्टन्सच्या अगेन्स्ट. ओके, आता इथे डेल्टा पी म्हणजे काय, डिक्रीज इन पोटॅन्शियल एनर्जी. डेल्टा के ई म्हणजे काय, इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी. आणि डब्ल्यू एअर रेझिस्टन्स म्हणजे काय, वर्क डन अगेन्स्ट द फ्रिक्शनल फोर्स प्रोव्हाइडेड बाय द एअर, दॅट इज वर्क डन अगेन्स्ट द एअर रेझिस्टन्स. ओके, आणि हे फाइंड आउट कसं केलं जाईल, तर इंटिग्रेशन FDS, वर्क डन अगेन्स्ट एअर रेझिस्टन्स कसं फाइंड आउट केलं आहे, इंटिग्रेशन FDS केलं. कारण इथं जे फ्रिक्शनल फोर्स एअरकडून अप्लाय केलं जातं आहे ते फ्रिक्शनल फोर्स व्हेरिएबल आहे, कॉन्स्टंट नाही आहे, प्रत्येक पॉईंटला ते चेंज होतं आहे आणि त्यामुळे आपल्याला इंटिग्रेशन घ्यावं लागेल, इंटिग्रेशन FDS. सिम्पली तुम्ही इथे FDS करू शकत नाही कारण F म्हणजे फ्रिक्शनल फोर्स एअरनी अप्लाय केलेलं हे कॉन्स्टंट नाही, ते व्हेरिएबल आहे, म्हणून इथे काय घेतलं, इंटिग्रेशन घेतलं. ओके, सगळ्यांना समजलं असेल. अपवर्ड मोशन आणि डाऊनवर्ड मोशन या केसेसमध्ये हा वर्क एनर्जी थेरम कसा यूज केला जातो ते इथे आता आपण पाहिलेलं आहे. ओके, नोट करून घ्या.